नमस्ते. सुवेज कालवा. सुवेज कालवा आणि त्याचा पेच प्रसंग हा काय होता हे आपण पाहणार आहोत. सुवेज कालवा हा जो कॅनॉल आहे हा इजिप्तमध्ये निर्माण झाला. हा एक कृत्रिम कॅनॉल आणि ह्या कॅनॉलमुळे किंवा या कालव्यामुळे एकीकडे असणारा आशिया, एकीकडे असणारा युरोप यांना मध्ये एक कालवा मिळाला प्रवासासाठी आणि शिवाय आफ्रिकेतून जाणाऱ्या युरोपकडे जहाजांना एक शॉर्टकट तयार झाला, जवळचा मार्ग तयार झाला. हा जर कालवा नसता तर जवळपास 7,000 किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागला असता जहाजांना. ह्या कालव्याचं असं एक महत्त्व होतं. हा इजिप्तचाच एक भाग होता किंवा आजही आहे. या कालव्याची निर्मिती कधी झाली तर 1854 मध्ये एका फ्रेंच कंपनीने हा कालवा तयार करायचं काम हाती घेतलं आणि काम करता 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 त्यांना 1869 झाली. एवढ्या दीर्घ काळात त्यांनी हा कालवा तयार केला. हा कालवा तयार करण्याचं, सुवेज कालवा तयार करण्याचं कारण असं होतं की इजिप्तचं आधुनिकीकरण व्हावं. म्हणजे फार मोठं क्षेत्र मिळणार होतं, त्याच्यामुळे शेतीची लागवड होणार होती आणि शेती बहारणार होती. ह्याच्याशिवाय जहाजांसाठी म्हणजे जहाजं बोटी यांना जाण्या येण्यासाठी एक कालवा मिळणार होता. त्याच्यामुळे स्वाभाविकच व्यापार देखील वाढणार होता जहाजांच्या येण्या जाण्यामुळे. तर ह्या उद्देशांसाठी हा कालवा सुरू करण्यात आलेला होता. मग जी छोटी छोटी जी राष्ट्र होती, मग बगदाद असेल, मस्कत असेल, बहारीन असेल, ही जोडली जाणार होती व्यापारासाठी या कालव्यामध्ये. म्हणून या कालव्याची रचना केली गेलेली होती. आता सुवेजचं जे क्षेत्र आहे हे भौगोलिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. इजिप्तचाच हा एक भाग होता किंवा आहे. इजिप्तचे जे वेगवेगळे प्रांत आहेत हे प्रांत याने जोडले गेलेले होते सुवेजने. नाईल नदीतून हा कालवा विकसित करण्यात आला आणि पुढे तौफीक बंदर जे होतं तिथे एक जहाजं नांगरण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. मग तौफीक बंदरात व्यापारी आणि लष्करी दोन्ही जहाजं नांगरली जात असत. तीनही नावाचं एक वाळवंट आहे आणि तांबडा समुद्र हे वेगळे प्रवाह याच्यातून झाले आणि तीनहीचा जो भाग आहे ते सगळे तेल साठेत, खनिज तेल. तर असं भौगोलिकदृष्ट्या फार महत्त्वाचं असं एक सुवेज कालव्याचं स्थान आहे. आता सुवेज कालव्याचं हे इतकं व्यापारी दृष्टीने महत्त्वाचं स्थान असल्यामुळे तिथं राजकारण आंतरराष्ट्रीय होणं स्वाभाविक होतं आणि आपलाच कालवा आपल्याच ताब्यात ठेवण्याची तेवढी शक्ती इजिप्तमध्ये त्या काळात तरी नव्हती. म्हणून हे राजकारण घडत गेलं. मग सुवेज कालव्यावरती नियंत्रण ठेवण्याची स्पर्धा दुसऱ्या महायुद्धापूर्वी इंग्लंड आणि फ्रान्सच्या ताब्यात होता. विशेष करून ब्रिटिशांच्या ताब्यात हा होता. अँग्लो इजिप्शियन करारानुसार ब्रिटिश लोक आणि इजिप्तचे लोक यांच्या करारानुसार 1936 पासून हा कालवा ब्रिटिशांच्या प्रभुत्वाखाली होता. परंतु दुसरं महायुद्ध झालं आणि हे दोन्ही राष्ट्र कमजोर झाले, ब्रिटिश कमजोर झाले आणि मग या सुवेज कालव्यावरती नियंत्रण ठेवण्याचं जे काही स्वप्न आहे किंवा जे काही महत्त्वाकांक्षा आहे रशिया आणि अमेरिका या दोन्ही नव्या महासत्तांनी घेतली. सुवेज कालव्यावरती जर नियंत्रण ठेवलं तर मोठे तेलाचे साठे पुढे सिनाईमधले आपल्या ताब्यात राहतील याची दोघांना एक माहिती होती आणि त्याच्यामुळे दोघंही प्रयत्न करायला लागले. रशियाही प्रयत्न करायला लागला आणि अमेरिका प्रयत्न करायला लागला की कशा प्रकारे या कालव्यावरती आपलं प्रभुत्व राहील, जो की इजिप्तच्या राष्ट्राशी जोडलेला होता. पहिल्या महायुद्धाच्या नंतर आणि दुसऱ्या महायुद्धापर्यंत ब्रिटन याच्यात यशस्वी होता, पण दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यात स्पर्धा सुरू झाली होती की या कालव्यावरती कोण नियंत्रण ठेवतो. मग याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा असा धागा आहे, इजिप्त आणि इस्रायल या दोन देशांचा संघर्ष. दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायल हा एक नवा देश, ज्यू लोकांचा देश निर्माण झाला, स्वतंत्र झाला आणि इजिप्त आणि इस्रायल यांच्यात सतत संघर्ष राहिले. हे संघर्ष होते अरब विरुद्ध ज्यू, अरब आणि ज्यू यांच्यातले संघर्ष होते. स्वाभाविकच अरबांचं जे इजिप्त राष्ट्र होतं आणि ज्यूंचं इस्रायल राष्ट्र यांच्यात संघर्ष होता.
मग जीव लोक जे होते ते गाझा नावाचा एक भाग होता, त्या गाझावरून या इजिप्तवरती हल्ले करायचे, आक्रमण करायचे आणि सतत आक्रमण करायचे आणि इजिप्तला त्याचा फार मोठा तोटा व्हायचा, हानी व्हायची. मग ज्यावेळेला जनरल नासेर सत्तेवरती आले त्यावेळेला त्यांनी याला तोंड देण्याचं ठरवलं आणि त्यांनी सगळ्या अरबांचं एकीकरण करायचं ठरवलं. मग ते सिरियातले असतील, सौदीमधले असतील, लेबेनॉनचे असतील, ट्रान्स जॉर्डनचे असतील, हे सगळ्यांना एकत्र करायचं ठरवलं आणि इस्रायलला तोंड द्यायचं ठरवलं. परंतु त्यांच्या या कृतीचा अमेरिकेने आणि इंग्लंडने विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की असं काही होतं कामा नाही, त्यांना इस्रायल हा शक्तिशाली हवा होता. मग अशा प्रकारे या सगळा संघर्ष चालू होता. मग याच काळामध्ये अमेरिकेने एक ऑफर दिली की आम्ही तुम्हाला एक धरण बांधायला $1 कोटी देतो. आस्वान नावाचं धरण होतं, ते बांधण्यासाठी आम्ही इजिप्तला $1 कोटी देतो. पण इजिप्तने अमेरिकेची ऑफर ही धुडकावून लावली. मग आंतरराष्ट्रीय नाणेनिधी त्यांनी देखील इजिप्तला मदत देण्याचं धोरण नाकारलं आणि याच्यामुळे काय झालं की स्वाभाविकच इजिप्तची कोंडी झाली. मग इजिप्तने साम्यवादी चीनचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना मान्यता दिली राष्ट्र म्हणून आणि कुठंतरी सहानुभूती मिळवली. मग राष्ट्रीयकरण करण्याचं धोरणच नासेरने ठेवलं की हा इजिप्तचाच कालवा आहे आणि आम्ही याचं राष्ट्रीयकरण करणार आहोत, अशी त्यांनी भूमिका घेतली आणि ही आमची राष्ट्रीय मालमत्ता आहे, कालवा म्हणजे आमची राष्ट्रीय मालमत्ता आहे आणि त्याचं आम्ही राष्ट्रीयकरण करणार आहोत अशी भूमिका घेतली. मग संघर्ष एकीकडे सुरू होता. इस्रायलला मदत अमेरिका देत होता, इंग्लंड देत होता, फ्रान्स देत होता, परंतु इजिप्तला आणि अरबी लोकांना रशिया मदत द्यायला नव्हती. असं ते प्रकरण एकूण सुरू झालं. इजिप्त आणि इस्रायल संघर्षामध्ये मोठ्या महासत्ता देखील उतरल्या आणि सुएझ कालव्यावरून राजकारण सुरू झालं, कारण ते अर्थकारणाशी मोठं संबंधित होते. मग इंग्लंड आणि फ्रान्स जे होते त्यांनी कारवाई करायचं ठरवलं की त्यांनी हे जे काही राष्ट्रीयकरण चाललेलं होतं या कालव्याचं आणि ही राष्ट्रीय मालमत्ता आहे असं नासेर म्हणत होतं, याला विरोध केला आणि मग युनोमध्ये हे प्रकरण गेलं. मग या कालखंडामध्ये इस्रायलने सिनाईच्या प्रदेशावरती हल्ला केला आणि फार मोठी हानी केली आणि युनोने याच कालखंडात आदेश दिला आणि त्यांनी सांगितलं की इजिप्तने आपली भूमिका मागे घ्यावी, परंतु ते काही इजिप्त मानायला तयार नव्हता. अखेर इंग्लंड आणि फ्रान्सने तर डायरेक्टच मग हल्ले करायला सुरुवात केली. मग पुन्हा हे प्रकरण राष्ट्रसंघाकडे गेलं. त्यावेळेला इंग्लंड आणि फ्रान्सच्या भूमिकेला राष्ट्रसंघाने थोपवलं की याच्यामुळे हानी होईल, युद्ध होईल, त्यामुळे थांबवा. मग तिथून फौजा काढून घ्या सांगितलं, त्याच्यातून फौजा काढून घ्यायला सांगितलं त्या भागामधून. आणि स्वाभाविकच ही थोडीशी आगळीक होते इंग्लंड आणि फ्रान्सची हे कळाल्यामुळे रशिया आणि अमेरिकेने देखील इंग्लंड फ्रान्सला विरोध केला आणि इस्रायलच्या देखील फौजा तिथे घुसल्या होत्या, त्या देखील माघारी बोलवायला युनोने सांगितलं. त्याच्यामुळे एक प्रकारे राष्ट्रसंघाची भूमिकेमुळे इजिप्तचा विजय झाला आणि कुठे का होईना रशियाचा आणि अमेरिकेचा पाठिंबा इजिप्तला अप्रत्यक्षरित्या मिळाला. त्याच्यामुळे इजिप्तचा एक मोठा प्रभाव तयार झाला या कालव्यावरती आणि त्या प्रदेशावर. मग जनरल नासेर यांनी पुढे भूमिका घेतली की कालवा राष्ट्रीयकरण आमची संपत्ती. खरं म्हटलं तर 1888ला एक करार झालेला होता. 1888ला कॉन्टिनेंटल ॲक्टनुसार कोणताही कालवा किंवा समुद्री प्रदेशात कुठलाही देश वापरू शकत होता, पण त्यांनी दुर्लक्ष केलं आणि जनरल नासेरने सांगितलं की इथं इस्रायलचा काही संबंध नाही, इस्रायलने इथं हस्तक्षेप करू नये, इंग्लंड अमेरिकेचाही काही संबंध नाही. मग इस्रायलवरती दबाव आणायला सुरुवात केली की इस्रायलने या भागाचा वापर करू नये, इथं हस्तक्षेप करू नये, हा आमच्या मालमत्तेचा प्रश्न आहे, आमचा राष्ट्राचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे इस्रायलवरती जनरल नासेरने दबाव आणि इस्रायलला या कालव्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मग या सगळ्या घडामोडी घडत असताना इंग्लंड आणि फ्रान्सने काही मुद्दे उपस्थित केले. त्यांनी असं सांगितलं की हा जो कालवा आहे हा आंतरराष्ट्रीय, हा जरी तुमची खाजगी मालमत्ता कशी असू शकेल आणि तुम्हाला हा सगळा कालवाच्या देखभालीचा जो खर्च आहे हा कसा परवडेल, त्याच्यासाठी पुन्हा आमच्याकडे जावं लागेल, प्रगत राष्ट्रांकडे जावं लागेल, हे असं त्यांनी सांगितलं.
दुसरी गोष्ट, संपूर्णपणे असा जलमार्ग बंद करता येणार नाही अशी देखील त्यांनी काही भूमिका घेतली. आणि हा सगळ्यांसाठीच खुला असावा असं इंग्लंड फ्रान्सने असं सांगितलं. अर्थातच ही भूमिका इजिप्तला मान्य नाही. ही भूमिका मान्य नसल्यामुळे स्वाभाविकच पुढे एक घटना घडली. 24 राष्ट्रांची एक परिषद झाली. या सगळ्या प्रश्नाशी संबंधित वेगवेगळी राष्ट्र एकत्र आली आणि त्यांची एक परिषद झाली. त्याच्यात देखील हा प्रश्न सहजासहजी सुटला नाही, मिटला नाही. मग रशियाने इजिप्तची बाजू घेतली, कारण अरबी राष्ट्रांना ते पाठिंबा देत होतं आणि इस्रायलला इंग्लंड पाठिंबा देत होता, अमेरिका आणि फ्रेंच लोक देखील पाठिंबा देत होते. तेव्हा अरबी लोकांना सामर्थ्य पुरवण्याचं कार्य हे पुढे रशियाने घेतलं. परंतु हा प्रश्न असा सहजासहजी सुटला नाही, तो चिघळतच राहिला. ती अधिकाधिक बिकट समस्या झाली. पुढे 2000 सालानंतर हळूहळू त्याचं निराकरण होत गेलं. 2015ला तर त्याला एक समांतर नवीन कालवा, नवीन कॅनॉल निर्माण करण्यात आला. परंतु हा एक आंतरराष्ट्रीय राजकारणात 20व्या शतकात अत्यंत चिघळलेला प्रश्न होता. त्याच्यावर अर्थकारण देखील झालं, राजकारण देखील झालं. म्हणून सुवेझचा प्रश्न, सुवेझ कालवा आणि त्याची समस्या ही एक फार महत्त्वाची समस्या आहे. आपण जर त्याचा नकाशा पाहिला, त्या कालव्याचं महत्त्वाचं स्थान आपल्याला लक्षात येतं आणि त्याच्यावरून चाललेलं राजकारण आपण समजू शकतो. तर स्वाभाविक पद्धतीने या कालव्याचं एक असं इतिहासामध्ये महत्त्व आहे आणि कालव्याशी संबंधित जो काही विषय हा देखील महत्त्वाचा. मग पुढे त्याला समांतर कालवा तयार झाल्यावरती हा बऱ्यापैकी विषय डायल्यूट झाला, विरळ झाला. जनरल नासेर असेपर्यंत फार मोठं राजकारण, म्हणजे इराक आणि इतर देशांना जनरल नासेरचं महत्त्व वाढत होतं, ते काही मान्य होत नव्हतं. परंतु या कालव्याचा वर अरबी लोकांचा, इजिप्तचाच हक्क अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे संपूर्ण अरबी जगतामध्ये जनरल नासेर हे अत्यंत लोकप्रिय झाले, अत्यंत पाठिंबा मिळाला. ते अरबी अस्मितेचे मानबिंदू ठरले आणि इस्रायलला त्यांनी सतत विरोध केला, इंग्लंड फ्रान्सला विरोध केला, अमेरिकेचं वर्चस्व होऊ दिलं नाही आणि कुठंतरी गुप्तपणे त्यांनी रशियाचं सहकार्य मिळवण्याची भूमिका घेतली. हा प्रश्न जो होता हा केवळ राजकारणाचा नव्हता, अर्थकारणाचा होता. कारण याच्यामधून मोठा पैसा जहाजांना जाण्या येण्यासाठी लागणारा वाचत होता. अन्यथा फार मोठा वळसा घालून असं जहाजांना व्यापारासाठी जावं लागायचं. पुन्हा तेल साठ्यांचा प्रश्न होता, तेल साठ्यांवरती कोणाची मालकी हे प्रश्न होता. शिवाय ज्यांच्या ताब्यात हा कालवा आहे त्यांना मोठा त्याच्यातून फंड मिळणार होता, कारण व्यापारावरती त्यांचं नियंत्रण राहणार होतं. तर अशा बऱ्याचशा कारणांमुळे हा आर्थिक दृष्टीने पण महत्त्वाचा असा विषय होता, सुवेझचा विषय, सुवेझचा प्रश्न. आणि जनरल नासेरने तो ठामपणे लावून धरला आणि आपल्या राष्ट्राला अनुकूल कसं करता येईल हे केलं. आणि पुढे त्यांनी कॉर्पोरेशनच तयार केली. अमेरिकेने परस्पर एक कॉर्पोरेशन तयार केली होती सुवेझवरती नियंत्रण ठेवण्यासाठी, पण ती त्यांनी नाकारली आणि आपल्या राष्ट्राची एक कॉर्पोरेशन, सुवेझ कॉर्पोरेशन म्हणून तयार केली आणि त्याच्या नियंत्रणामध्ये या कालव्याचं राष्ट्रीयकरण करून तो कशा पद्धतीने आपल्या राष्ट्राला उपयुक्त करता येईल अशी भूमिका त्यांनी घेतली. म्हणजे एक कठोर अशी भूमिका. त्याच्यातून युद्ध घडली, अनेक मोठ्या प्रमाणात हानी झाली. तरी देखील हा प्रश्न इजिप्ततर्फे सातत्याने लावून धरण्यात आला आणि हा प्रश्न दीर्घकाळ चालला. म्हणजे अगदी सुवेझ कालव्याच्या स्थापनेपासून तर अगदी 2000 शतकापर्यंत हा प्रश्न चालला. जवळपास 125 वर्ष याने राजकारण केलं आहे, मोठी युद्ध याच्यावरून झाली. हा प्रश्न असा चिघळत राहिला आणि चालत राहिला आणि पुढे हळूहळू त्याच्यातली विरळता कमी होत गेली, कारण आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी इतरही काही गोष्टी खुलत गेल्या, हवाई सेवा विकसित झाली. असं असलं तरी देखील हा प्रश्न जलवाहतुकीच्या दृष्टीने, तेलांच्या साठ्याच्या दृष्टीने आणि आजूबाजूच्या भौगोलिक प्रांतांवरती आपली सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असा राहिला इतिहासामध्ये.